नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर जिल्हा परिषदेची प्रत्येक पदाची म्हणजे परीक्षा होत आहे। तर या शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपले टॉप प्रश्न जे की महत्त्वाचे आहेत, रिपीट आहेत, परंतु अतिशय महत्त्वाचे आहेत, एक नजर तुम्ही टाकून घ्या। आज आपण 30 प्रश्न सोडवणार आहोत, जे की तुमच्याकडे 30 मिनिटाचा वेळ आहे आणि 60 गुणांसाठी आहेत। याच्यामधले तुमचे जास्तीत जास्त म्हणजे 20 प्रश्न जरी बरोबर आले तरी तुमचा चांगला अभ्यास झाला असं तुम्ही समज करून घेऊन परीक्षेला बिनधास्तपणे जा। तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। काही डाऊट वगैरे असतील परीक्षेसंदर्भात असो, एक्झाम संदर्भात किंवा भरती संदर्भात असो, अवश्य खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तर पहा पहिला प्रश्न, आणि हे जे प्रश्न आहेत ते रिपीट होत आहेत आणि हे टॉप लेवलचे प्रश्न मी आज तुमच्यासाठी काढलेले आहेत, त्यामुळे अवश्य हे प्रश्न एकदा पाहूनच घ्या। पहा, जिल्हा परिषदेकडे जिल्हा पातळीवर विकासाची कामे सोपविण्यात यावी अशी शिफारस कोणी केली? तर मित्रांनो, अशोक मेहता समितीने या ठिकाणी अशी शिफारस केलेली आहे आणि आज मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे, कारण काय हे वन लाइनर जरी म्हटलं तरी चालेल। पुढे पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य कोण असतात? तर लक्षात असू द्या, पंचायत समितीचे जे सभापती असतात ते मित्रांनो जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात, किंवा जे निवडून येतात सभापतीमधून त्यांना जिल्हा परिषदेत पदसिद्ध सदस्य बनवलं जातं किंवा बनतातच। पुढे पहा, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा मुख्य प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा मुख्य प्रमुख हा कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा मुख्य प्रमुख असतो। त्यानंतर भारतात प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले? तर लक्षात असू द्या, चोल घराण्याने या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाढीसाठी स्थापनेसाठी उत्तेजन दिलं होतं। सातवाहन जे आहे ते पहिलं राजवंश आपल्या महाराष्ट्राचं आहे, ज्ञात आहे। तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या। काही डाऊट वगैरे असतील अवश्य तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता। त्यानंतर घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंधित करण्यात आलेली आहे? तर या एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे। त्यानंतर मानव धर्म सभेचे संस्थापक कोण आहेत? तर लक्षात असू द्या, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या मानव धर्म, त्यासोबत त्यांनी अजून एक निर्माण केलं, परमहंस। तर लक्षात असू द्या, परमहंस सभा सुद्धा स्थापन केलं। महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक, हे जे प्रश्न आहेत ते रिपीट होणारे प्रश्न आहेत, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणती केली? दयानंद स्वामी यांचं आर्य आहे। तर लक्षात असू द्या, आर्य समाज स्थापना स्वामी दयानंद स्वामी यांनी केलेली आहे। तर लक्षात असू द्या, पुढे पहा, या ठिकाणी नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर नागार्जुन सागर जो आहे तो तेलंगणामध्ये असलेला एक महत्त्वाचा डॅम आहे, जो की मित्रांनो कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला आहे। जायकवाडी हा जो आहे तो गोदावरी नदीवर आहे। तर लक्षात असू द्या, हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी महाराष्ट्रातील चेरापुंजी असं म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं? तर आंबोलीला या ठिकाणी महाराष्ट्राची चेरापुंजी या नावानं ओळखलं जातं। भारतात स्वच्छ भारत मिशनची अभियानाची कधी सुरुवात झाली? तर स्वच्छ भारत अभियानाची जी सुरुवात आहे ती 2014 मध्ये झालेली आहे। आणि हे जे प्रश्न आहेत ते आपण महत्त्वाचे काढलेले आहेत, याच्यासाठी अवश्य लाईक करा। आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या। 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे, राज्यात आहे? तर बिहारमध्ये आहे। त्यानंतर भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत? तर 395 काय आहेत? कलमे आहेत। भाग किती आहेत? 25 भाग आहेत। आणि अनुसूचीचा विचार केला तर 12 अनुसूची या ठिकाणी सध्याला आपल्या राज्यघटनेमध्ये आहे आणि संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये आपली ही मोठी राज्यघटना आहे। त्यानंतर राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार कोणास आहे? तर मित्रांनो, राष्ट्रपतीला संसदेमार्फत बडतर्फ केलं जातं। तर कोणत्या खटल्याद्वारे केलं जातं? तर महाभियोग नावाचा खटला त्यांच्यावर चालविला जातो। तर महाअभियोग असं आहे ते। तर लक्षात असू दे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सुद्धा हा खटला चालवला जातो। पुढे पहा, या ठिकाणी ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर मित्रांनो, ग्रामसेवक हा जो आहे तो काय असावा?
शिफारस जो आहे पदवीधर असावा अशी एक समिती कोणती होती, तर बोंगीरवार समितीने अशी शिफारस केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसूचीमध्ये किती विषय आहेत, तर ग्रामसूचीमध्ये किती विषय आहेत, तर 78 विषय या ठिकाणी आता सध्याच्या काळामध्ये ग्रामसूचीमध्ये आहेत, जे की निर्णय घेऊ शकते. त्यानंतर प्राचीन काळात हे आपण वर पाहिलं, त्याबद्दल सुद्धा क्षमा. त्यानंतर गावातील लोक व प्रशासन यातील शासकीय दुवा कोण असतो, तर गावातील लोक आणि प्रशासन यातील शासकीय दुवा कोण असतो, हा ग्रामसेवक असतो. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी द्यावी, तर मित्रांनो ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी द्यावी, तर 60 दिवसामध्ये ही मंजुरी देणं आवश्यक आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नांकडे. पहा, पंचायत राज ही राजप्रणाली किती स्तरीय आहे, तर मित्रांनो 3 स्तरांची ही आहे, जे की राज्य, जिल्हा आणि तालुका अशा पातळीवर असते. जिल्हा, तालुका आणि ग्राम पातळीवर. त्यानंतर महाराष्ट्राचं नवं महसूल वर्ष कधी सुरू होतं, तर 1 ऑगस्टपासून आपल्या महाराष्ट्र राज्याचं नवं महसूल वर्ष सुरू होत असतं. आणि यावर्षी महसूल सप्ताह म्हणून सुद्धा 1 ते 7 ऑगस्टपर्यंत साजरा करण्याचा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. तर यावर सुद्धा फोकस करा. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण निवडणुका घेत असतो. कोण घेत असतो, तर लक्षात असू द्या या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण निवडणुका जो आहे तो या ठिकाणी तहसीलदार घेण्याचा काम करत असतो. त्यानंतर पुढे पहा, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलं, तर केसरी सुरू केलं, मराठा सुद्धा सुरू केलं होतं, बट हे संपादक होते आणि केसरी व मराठाचे याचे दोघांचे कॉमन संपादक नंतर झालं. हे जे आहे गीतेवर भाष्य करणारा त्यांनी हा गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तर हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. 2रा क्रमांक कशाचा लागतो तुम्हाला कमेंट करायचा आहे. त्यानंतर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या ठिकाणी आहे, तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन जे आहे ते चंदीगडमध्ये आहे, तर लक्षात असू द्या. त्यानंतर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं, तर महादेव गोविंद रानडे यांची हे पुस्तक आहे. त्यानंतर शंकरराव खरात यांचं काय आहे, अंतराळ नावाचं कादंबरी किंवा पुस्तक आहे. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचं जे आहे ते 1857चा स्वातंत्र्य समर म्हणून एक पुस्तक आहे, तर नोट डाऊन करून घ्या. पुढे पहा, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे, तर पवन ऊर्जा प्रकल्प जामसंडे या ठिकाणी आहे, जो की सिंधुदुर्गमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या बैठकीचे इतिवृत्त कोण लिहितो. इतिवृत्त म्हणजे काय, तर ज्या तुमचं जे आहे जे तुमच्या सभेमध्ये निर्णय घेतले जातात त्याचं लिखापडी म्हणजेच इतिवृत्त आहे. आणि हे इतिवृत्त कोण लिहितं, तर ग्रामसेवक हा जो आहे तो या सभेचं इतिवृत्त लिहिण्याचं काम करतो. त्यानंतर महाराष्ट्र काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, वेंगुर्ला या ठिकाणी आहे. भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू झाली, तर भारतामध्ये कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू झाली, तर 1951 मध्ये. भूदान चळवळीचे जनक कोण आहेत असा जर प्रश्न विचारण्यात आला तर विनोबा भावे. आणि लक्षात असू द्या यांना जे आहे ते सर्वप्रथम आपल्या कशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे हे जे आहे ते पहिले महाराष्ट्रीयन आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो, 12 जानेवारीला साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांची जयंती जी आहे ती युवा दिन म्हणून साजरी केली जाते. नागपूर जिल्ह्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो, नांद या ठिकाणी. बिंदुसारा धरण कोणत्या नदीवर आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर बिंदुसारा नावाचं जे धरण आहे ते बीड या ठिकाणी आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. जायकवाडी हा धरण आहे, तर लक्षात असू द्या. त्यानंतर भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य कोणतं, तर भारतामध्ये खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर असणारं जे राज्य आहे ते लक्षात असू द्या. या ठिकाणी त्यांनी ऑप्शन मागं पुढं दिलेलं आहे, तर हे जे आहे म्हणजे 2 नंबरला झारखंड वगैरे येतं. त्यानंतर सातवाहन काळातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं आहे, तर पैठण जे आहे ते सातवाहन काळातील सर्वात महत्त्वाचं केंद्र आहे, तर जे की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, जिथे जायकवाडी धरण आहे. तर अशा पद्धतीचे हे जे टॉप 30 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुमचे किती बरोबर आलेले आहेत हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.